राम राम मंडळी, हा आपला पहिला व्हिडिओ जेन इरिगेशनमधील. तर सुरुवात करूया आपण ॲटोमेशनपासून. हा स्पिरिट प्रो इरिगेशन कंट्रोलर आहे. मी कॅमेरा बॅक करून तुम्हाला माहिती दाखवतो. आणि याचा संपूर्ण व्हिडिओ मी मागच्या वर्षी शूट केला. हे कसं काम करतं, काय करतं, किती एकरामध्ये, त्याचा इंटरव्ह्यू मी घेतला आहे अबुज सरांचा. तो मी लिंक देतो तुम्हाला. यूट्यूबला मोठा इंटरव्ह्यू आहे. तर हे मोबाईल ॲप सिंचन आणि खत नियंत्रण अँड्रॉइड 12पेक्षा व्हर्जन जर मोठा असेल तर त्याच्यावर कंट्रोल होतं. 16 वाल एकत्रच चालवता येतात आणि ते बी वायरलेस पद्धतीनं. इरिगेशन आणि फर्टिगेशनच्या वेळा ॲडजस्टेबल आहेत. आपण प्रत्येक वालचा स्टार्ट टाईम आणि सिंचन वेळा हवा तसा बदलू शकतो. त्याच्यानंतर वाल अथवा शेत दूर अंतरावर असल्यास वायरलेस RTOद्वारे वाल चालू बंद करता येऊ शकतात. कंट्रोलर ते वाल वायरिंगची गरज नाही, कारण की हे जे काही सर्व ॲटोमेशन याचं मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे. ह्या अशा प्रकारची इथं वाल इथं इन्स्टॉल केलेले होते. हे ॲटोमॅटिकवाले वाल असतात. मी तुम्हाला उघडून दाखवतो. हे बघा, हे अशा प्रकारे. आणि जे काही वायरची गरज लागत नाही म्हणतात, आता हे सगळे वाल आहेत. असे 16 प्रकारचे वाल आपण हे करू शकतो. आणि हे ते वायरलेस सिस्टम. याचा पूर्णतः व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेनच. तर अशा प्रकारे हे स्पिरिट प्रो आहे. एकदम भारी टेक्नॉलॉजी, थोडी कॉस्टली पण फ्युचरिस्टिक आहे. आता सर्वसाधारण शेतकरी करायला जरा अवघड जाईल, पण एकदा जर केलं तर आयुष्यभर टेन्शन राहणार नाही. हा विषय महत्त्वाचा असतो. आपण सुरुवातीला पैसा इन्व्हेस्ट करायला कंटाळा करतो, पण एक वेळ जर आपण पैसा इन्व्हेस्ट केला तर तो 100% वसूल होऊ शकतो. ही टेक्नॉलॉजी आहे आणि हीच काळाची गरज आहे. आज पाण्याचा अपव्यय जास्त होतो आहे, पाणी कमी पडतं आहे, पाणी जास्त होतं आहे. आणि ते कंट्रोल करणं मशीनशिवाय कोणीच करू शकत नाही. तर हा आजचा प्रोडक्ट आपला स्पिरिट प्रो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. याचा व्हिडिओ यूट्यूबला 1 वर्षापूर्वी पडलेला आहे, तो नक्की पाहून घ्या. त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली. ही मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर कॉस्टिंग वगैरे मध्ये व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. राम राम.